नमस्कार मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट. आपण निघालो आहेत साताऱ्याला फिरण्यासाठी. कास पठार एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो. आज तुम्ही बघू शकता, तर मी आणि माझा मित्र गणेश निघालो आहे बाईकवर. आणि आम्हाला जाताना मित्रांनो हा रायडर दिसला, जो तिरंगा झेंडा बाईकवर लावून चालला होता मित्रांनो. हे बघून खूपच प्राऊड फील झालं. आता मित्रांनो आम्ही सातारा पास केला आहे. आता पुढे आम्ही कास पठारच्या रोडला लागलो आहे. आणि हा तुम्ही नजारा बघू शकता. हा घाटाघाटाचा रोड आहे मित्रांनो. खूप एक सिंगल रोड आहे आणि साईडचा नजारा बघू शकता. परत निघालो आणि मित्रांनो फास्ट कासकडे मित्रांनो. आणि हा सुंदर असा चारी बाजूनी पूर्ण हिरवेगार आणि नटलेला परिसर आहे मित्रांनो. आणि मित्रांनो सुंदर असा एक लेक दिसला, तुम्ही बघू शकता. गाडीवरून उतरण्याचा मी व्हिडिओ काढला आहे मित्रांनो. तुम्हाला कसं वाटलं प्लीज सांगा. आणि हा सुंदर असा रस्ता तुम्ही बघू शकता मित्रांनो. एवढी की आज ट्रॅफिक नाही आहे 15 ऑगस्ट असल्यामुळे मित्रांनो. लोक थोडं घरी आहेत, आराम करत आहेत मित्रांनो. ज्याला बाहेर पडायचं आहे ते आमच्यासारखे क्रेझी निसर्गप्रेमी लोक असतात, जे बाहेर पडतात मित्रांनो. फिरतात, नवीन नवीन पॉईंट बघतात मित्रांनो. तुम्ही पण फिरा, बाहेर पडा, नवीन नवीन पॉईंट एक्सप्लोर करा मित्रांनो. कसा आहे नजारा मित्रांनो. परत आपण आलेलो आहोत कास लेकला. तुम्ही बघू शकता किती सुंदर नजारा आहे मित्रांनो. हे आपलं जे लोणावळ्याला जसं आहे ना, तसं इथं कॉपी केलेलं आहे. आणि हा पांढरा शुभ्र धबधबा तुम्ही बघू शकता. आणि इथून लोक पण आज जातात. मी आत गेलो बघा. ती बघा एनर्जी माझी. हाऊ द जोश हाय सर. खतरनाक एनर्जी झालेली आहे मित्रांनो. वातावरण मनमोहक आणि सुंदर असं झालेलं आहे बघा. ॲट पोज बॅक साईड ॲट हात जोडून नमस्कार मित्र. विषय काय मित्र, खतरनाक. बघू शकता मित्रांनो, हा सुंदर असा व्ह्यू दिसतोय. मस्त पाणी, असं पांढरं शुभ्र पाणी जेव्हा ओसंडून वाहतं ना मित्रांनो. आणि बरेच पर्यटक येत आहेत. आणि हे तुम्ही इथलं मार्केट म्हणजे थोडं मका वगैरे कणीस भाजून लोकांना खाण्यासाठी छोटे मोठे दुकानं बघू शकता. खूप भारी येते मित्रांनो. आणि हा आता निघालो आम्ही, गाडी काढली बघा. गणेश या लवकर म्हणतोय. आता आपण चाललो आहे वजराई वॉटरफॉलला मित्रांनो. आणि हा तुम्ही साईडचा नजारा लेकचा बघू शकता. हे खूप ब्रिटिशकालीन बांधकाम आहे मित्रांनो. याचं 1975मध्ये बांधलेलं आहे. आणि यातून साताऱ्याला पाणी पुरवठा केला जातो. जवळपास साताऱ्यासह 15 गावांना याचा पाणी पुरवठा केला जातो. आणि ही साईडची आता आपण परत बुंगाट निघालो मित्रांनो. स्पीड वाढवला गाडीचा. चला फास्ट म्हटलं, आता वजराई धबधबा करायचा आहे. आणि हेल्मेट बघा पुढं अडकवलं दिसते तुम्हाला. पांढरं हेल्मेट मी पुढं ठेवलं आहे. तसंच व्हिडिओमध्ये हेल्मेट आलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि क्लाउडी बघा मित्रांनो, नुसतं धुकं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता काही दिसत नाही आहे. लोक इंडिकेटर लावून गाड्या चालवत आहेत मित्रांनो, 4 व्हीलर 2 व्हीलर. कारण एवढं हे झालेलं आहे, रोड पूर्ण धुक्यानं हरवून गेलेला आहे मित्रांनो. आणि साईडचं बघा ना, व्ह्यू बघा तुम्ही मित्रांनो. खरंच मी म्हणेन स्वर्ग सुख मित्रांनो. काय बोलायचं आहे अजून. हे बघा बाईक. रस्ता थोडा खराब आहे मित्रांनो, खड्डे वगैरे पडलेले आहेत थोडं, त्यामुळे सावकाश गाडी चालवा. आणि इथं थांबलो मी आणि थोडं साईडचा व्ह्यू घेतला मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत आता. आणि हा व्हिडिओ आहे ट्रेकिंगचा मित्रांनो. आता आपण ट्रेक चालू केलेला आहे वजराई वॉटरफॉलचा. सोबत गणेश आहे. ट्रेक जास्त नाही आहे, 1-2 किलोमीटरचा असेल. 1 तासाचा ट्रेक लागेल तुम्हाला, 1 तास लागेल चालण्यासाठी. पाऊस थोडा थांबलेला आहे. आणि तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी. हे बघा, आपण ज्यासाठी आलेलो ना, हाच तो नजारा मित्रांनो, वजराई धबधबा. इथं बॅरिकेड्स लावलेत मित्रांनो. ह्याच्या खाली जात येत नाही आहे पावसाळ्यामुळं. त्यामुळे इथूनच आपल्याला हा व्हिडिओ शूट करावा लागला. खाली नाही जाता आलं, म्हणजे ॲक्च्युली वॉटरफॉलजवळ जाता नाही आलं, हे तुम्हाला सांगायचं आहे. ते म्हणले 1-1.5 महिन्याने चालू होईल, तिथं जाता येतं. पावसामुळे नाही सोडता येत तुम्हाला. आणि 70 रुपये एंट्री फी आहे मित्रांनो एकाला. इथं तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो आहे.
आणि ह्या साईडचा नजारा तुम्ही बघू शकता मित्रांनो. खरंच हे वन आहे मित्रांनो. हे पूर्ण घनदाट जंगल आहे. आणि ह्याच्यामध्ये हा एक हिडन वॉटरफॉल म्हणजे लपलेला धबधबा म्हणतो आपण. मला भारतातील जवळपास 3 नंबरचा सर्वात उंचावून कोसळणारा धबधबा आहे मित्रांनो वज्राई. 3 टप्प्यामध्ये कोसळतोय. आणि माझा एक तुम्हाला डान्स दाखवतो मित्रांनो. आता खतरनाक एक डान्स केला आहे मी. हो, जस्ट मी करतो ते. मला आवडतं डान्स करायला. माझ्याकडे स्टेप वगैरे एवढं प्रॅक्टिस केल्या नसतात किंवा मी खूप असं प्रोफेशनल डान्सर नाही आहे. ते जस्ट मी पोस्ट करतो डान्स करून. लोकांना आवडतं डान्स केलेलं. आणि हा एक नवीन ठुमका बघू शकता तुम्ही. ठुमका लागावला इथे मी, पण तो काही जमला नाही मला. प्रयत्न केला आहे पण. परत निघालो आपण रिटर्न मित्रांनो. बुंगाट स्पीड वाढवली आपली, गाडीचा ॲक्सिलेटर वाढवला. आणि बरेच लोक मित्रांनो अजून येत आहेत. आणि एवढं धुक्यात काही दिसत नाही मित्रांनो पुढचं. तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही. पूर्ण हरवून गेलेलं आहे मित्रांनो धुक्यामध्ये. हे बघा पुढं टू व्हीलर येत आहेत. फक्त लाईट दिसते टू व्हीलरची मित्रांनो. खरंच मित्रांनो मी हेच म्हणेन, पावसाळ्यामध्ये हीच तर मजा असते फिरण्याची, जे तुम्हाला उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात नाही भेटत. कंटिन्यू पाऊस चालू असतो, ढगं येतात, ढगं जातात, पाऊस पडतो, पाऊस थांबतो. हीच तर मजा घ्यायची असते पावसाळ्यामध्ये. मस्त हिरवेगार सगळं परिसर पूर्ण हिरवेगार झालेला असतो. आता आम्ही तुला मला दाखवतो. ही बघा कास तलावाचा बॅक साईड म्हणजे एक समुद्र बीच आपण म्हणतो ना, बीचवर आल्यावर कसं त्या टाईपमध्ये हे बघा छोट्या छोट्या लाटा निर्माण झाल्या आहेत वाऱ्यामुळे मित्रांनो. आणि बरीच लोक इथं थांबून व्हिडिओ शूट करतायत, फोटो काढतायत. हे बघा ते आम्हाला पण मोह आवरला नाही. आम्ही पण थांबलो आणि मस्त व्हिडिओ शूट केला. मस्त मित्रांनो. हे वाटतच नाही आहे की बाबा हे कास लेकचं व्ह्यू आहे. असं वाटतं कुठंतरी आपण बीचवर आलो आहे. कारण तसेच फिलिंग, तसंच टायमिंग परफेक्ट मॅच झालेलं आहे मित्रांनो. हेच मी तुम्हाला सांगेन. इथं बोटिंगसाठी बोट आहेत, हे बघू शकता. बोट आता सध्या बोटिंग बंद आहे. पावसाळ्यामध्ये बोटिंग बंदच असतो. परत निघालो आम्ही मित्रांनो बुंगाट. आणि हे तुम्ही व्ह्यू बघू शकता. किती सुंदर असा व्ह्यू आहे. आता आपण कास पठारावरून जातो मित्रांनो. आम्हाला माहीतच नाही मित्रांनो कास पठार ॲक्च्युली बंद आहे. ते 1 सप्टेंबरला चालू होणार आहे म्हणे. आम्ही विचारलं. आम्हाला जर माहीत नसतं तर आम्ही आलोच नसतो. आणि बघा साईडला लोक गाड्या थांबून व्हिडिओ काढतायत, फोटो काढतायत. अजून फुलं एवढे नाही आलेत पण ज्या प्रमाणात यायला पाहिजे त्या प्रमाणात नाही आले फुलं. ते ते 1 सप्टेंबरला चालू होणार आहे असं सांगितलेत. बघू आता कधी चालू होते. पण आमचं जे मेन टार्गेट होतं ते तुम्ही बघू शकता. हे बघा फुलं दिसत आहेत छोटे छोटे. आणि इथं बघू शकता तुम्ही फुलं बघा. जे आमचं मेन टार्गेट होतं कास पठार तेच झालं नाही मित्रांनो. असो आता काय करणार, आम्हाला माहीत नव्हतं ना. तुम्ही जर येत असाल तर आत्ताच नका येऊ. आणि फुलं बघू शकता इथं झूम केलेलं आहे. 1 सप्टेंबरच्या पुढं या, नाहीतर आमच्यासारखंच तुमचा पण हिरमोड होईल. जे मेन आपलं कास पठार आहे तेच फोटो व्हिडिओ काढण्याचं फुलासाठी आपण आलेलो होतो तेच राहून गेलं. ठीक आहे असो, लाईफ एन्जॉय करा मित्रांनो, चलत असतं. परत एक बार आपण निघालो मित्रांनो बुंगाट. आता आपण कुठे जाणार आहे माहिती आहे का तुम्हाला? आपण चाललो आहे आता एक शिव धबधब्याकडे जाणार आहे मित्रांनो. मी मागं पण आलेलो. मी आणि माझी वाईफ आलेलो होतो तेव्हा. बरेच मला वाटतं 4-5 वर्ष झालं असेल मी येऊन. त्याच्यानंतर पहिल्यांदाच आलो आहे गणेशला घेऊन. गणेश पण पहिल्यांदाच आलेला आहे, माझा मित्र, माझा जोडीदार. आणि तुम्ही हा बोर्ड बघू शकता मित्रांनो. जो साताऱ्याची डिटेल इन्फॉर्मेशन. हा एक रोड इकडं कासपठारला जातो आणि इकडे एक रोड दाखवतो. हा वज्राई धबधब्याकडे जातो मित्रांनो. पूर्ण डिटेल दिलेलं आहे. आणि इथं एक बोर्ड लावलेला आहे बघा. कास पठारमध्ये आपले सर स्वागत आहे म्हणून. साईडचा व्ह्यू दाखवतोय तुम्हाला. आता हा आहे एक शिव वॉटरफॉलकडे जाताना हा झालेला नजारा मित्रांनो. थोडा घाटचा रस्ता आहे, तो घाट उतरून जावं लागतं आपल्याला खाली एक शिव धबधब्याकडे जाताना. परत आम्ही निघालो बुंगाट. सगळ्या गाड्यांना ओव्हरटेक करून.
आणि नजारा एवढा खास झालेला आहे मित्रांनो, पूर्ण हिरवाईनं नटलेला परिसर आहे. पुढं तुम्ही बघू शकता एक डॅम दिसते, जलाशय दिसतोय आपल्याला. आणि आजूबाजूला पूर्ण हिरवंगार झालेलं आहे. आणि मित्रांनो हे बघू शकता तुम्ही एकशे वॉटरफॉल खास तुमच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शूट केला आहे. कसं पडतंय मित्रांनो, पांढरं शुभ्र पाणी जसं मोती पडतायत ना तसंच वाटते मित्रांनो. खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे या तुम्ही धबधब्याजवळ जाऊ शकता, इथं तुम्ही एन्जॉय करू शकता, जवळ जाऊन त्याचं फील घेऊ शकता. वजराईमध्ये तसं नाही, फक्त तुम्ही लांबून बघायचं होतं आणि व्हिडिओ फोटो काढायचे होते, पण तुम्ही ॲक्च्युली इथं येऊ शकता, त्याच्यात भिजू शकता. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि चांगल्या प्रमाणात इथं पाऊस झालेला आहे आणि चांगला वॉटरफॉल सुरू झालेला आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर इथं आलास तर नक्कीच नाराज नाही होणार. आणि माझा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. हे बघा कसा व्ह्यू आहे मित्रांनो. बॅक साईड पोज दिली. ती किती फोटो व्हिडिओ काढले तर मन भरतच नाही मित्रांनो. असं वाटतं की इथंच बसून राहावं. मी निघतच नव्हतो, शेवटी गणेश वैतागला आणि तो पुढं निघून गेला या म्हणून. मी नंतर 5-10 मिनिटांनी लेट गेलो त्याच्या, कारण असं शांत एकदम, फक्त ते कोसळणाऱ्या सरीचा आवाज आणि एकदम शांतता मित्रांनो. मन प्रसन्न झालं इथं बसून आणि इथं येऊन मित्रांनो. आता मी डेअरिंग केलीच मित्रांनो. शेवटी रेनकोट का घालून का होईना, मी म्हटलं आता पाण्यात जाणारच, गणेश व्हिडिओ शूट कर म्हटलं. ते बघा मी पाण्यात जातो आहे आणि शेवटी मी पार म्हणजे ती जी आहे दगडाची बाजू त्याला मी जाऊन रेस्ट केली आणि पाण्यामध्ये भिजलो शेवटी मित्रांनो. तिथं कोणीच जात नव्हतं, मी फक्त एकटीच डेअरिंग केली आणि गेलो. बघा सगळे लांबून व्हिडिओ शूट करतात, पण आपण कशाला भ्यायचं. आपण शिवरायांचे आपण मर्दमावळे मित्रांनो. आपला सह्याद्री हा आपला दोस्त आहे, आपला मित्र आहे. त्यात काय घाबरायचं, मस्त फिरायचं, एन्जॉय करायचं. हे गडेकोट किल्ले, हा सह्याद्री आपलाच ओळखीचा परिसर आहे, हा आपलाच जमीन आहे, ही आपली महाराष्ट्राची माती आहे मित्रांनो. आणि इथून बघू शकता तुम्ही ओम नमः शिवायचा जप केला. ते मी कुठे गेलो तरी वॉटरफॉलला करतोच, कारण त्याच्याशिवाय मजाच नाही मित्रांनो. हर हर महादेव बोला मित्रांनो एक बार. आणि तुम्ही बघू शकता छत्रपती उदयनराजे चा बोर्ड लागलेला आहे की सातारा नगरीमध्ये आपलं स्वागत म्हणून. आणि हा घाटचा रस्ता. परत आपण आता बॅक टू सातारा येतो आहे मित्रांनो. आणि सातारा आपण थोडं एक्सप्लोर करणार आहे. तिथून आपण संगम माहुलीला जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, परत एक बार संगम माहुलीमध्ये आपण आलेलो आहोत. आणि ही नदी, हे पॉईंट कशासाठी फेमस आहे माहिती आहे का, इथे 2 नदीचा संगम आहे. इकडून बघू शकता एक कृष्णा नदी आणि वेण्णा नदी, या 2 नदीचा संगम इथे झालेला आहे. आणि हे एक खूप जुनं इथं ह्याचे शाहू महाराज संबंधी आहे, थोरले शाहू महाराज संबंधी आहे मित्रांनो. आणि हा मेन आपला जुनं मंदिर जे शाहू महाराजांनी बांधलेलं होतं. प्राचीन वास्तुकलाचं एक ज्वलंत उदाहरण आपण म्हणू. पण मित्रांनो मला इथे एक गोष्ट खटकली, इथं आहे ना स्वच्छता नाही आहे, एवढी मेंटेन नाही केलेली. म्हणजे डस्टबिन नाही आहेत, असं म्हणजे खूप थोडं हे आहे वातावरण, एवढं स्वच्छ नाही ठेवलेलं. मी एवढंच सांगेन की याला मेंटेन केलं पाहिजे. हे आपलं आपण म्हणतो ना ॲसेट्स आहेत, याला आपण जपलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. हा इतिहास लोकांपर्यंत पोचला पाहिजे. आपण हा महाराष्ट्राला जगाला दाखवला पाहिजे मित्रांनो. एवढा सुंदर आपला महाराष्ट्र आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. खूप भारी मंदिर आहे मित्रांनो. बघा इथं गवत वगैरे वाढलं आहे, त्याला मेंटेनच नाही केलं. आणि हे दगडी नक्षीकाम तुम्ही बघू शकता मित्रांनो. काय कोरीव काम, अप्रतिम काम केलेलं आहे मित्रांनो कोरीव कामचं. याचे आपण काय म्हणू आता याच्या पुढं, काय शब्द सुचेनात मला, एवढं अप्रतिम काम केलेलं आहे. तुम्ही फक्त बघून घ्या व्हिडिओ. मी आता थोडं बोलायचं थांबलं आहे, फक्त बघून घ्या. परत एक बार तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे. हे बघा कसे आहे ते, हे मेन शिखराचं म्हणजे पाया शिखर बघू शकता तुम्ही. काय कोरीव काम केलेलं आहे मित्रांनो. खरंच हे चक्र बघू शकता गोल,
आणि काय ते बांधकामं नक्षीकाम मित्रांनो आहे ना, स्थापत्यकलेचा एक सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी एक कुतूहलाचा विषय मित्रांनो. त्याबद्दल आपण किती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते अशक्यच आहे. माझा एक तुम्ही आता स्लो मोशन व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. खास माझ्यासाठी गणेशने शूट केलेला आहे आणि तो बऱ्यापैकी जमला पण आहे. स्लो मोशनचा व्हिडिओ पायऱ्या उतरताना खूप डेंजर दिसतो मित्रांनो. स्लो मोशनची एक वेगळीच मजा आहे मित्रांनो. काही म्हणा, हे तुम्ही आता बघितलं पूर्ण संगम माहुली तीर्थक्षेत्र सातारा. साताऱ्यापासून 3-4 किलोमीटर अंतरावर आहे, जवळच आहे मित्रांनो. तुम्ही कधी गेला साताऱ्याला तर नक्कीच भेट द्या. आणि हा माझा स्लो मोशन व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंट करा. अजून व्हिडिओ संपला नाही, पुढे चालूच आहे. आपण आता जाणार आहोत जलमंदिर पॅलेस, छत्रपती उदयनराजे यांचं निवासस्थान जलमंदिर पॅलेसला आपण आलेलो आहोत. पण राजे नाही येते, दिल्लीमध्ये आहेत म्हटले. आणि तुम्ही बघू शकता हे राजेंच्या गाड्या, 3 गाड्या, एक फॉर्च्युनर दिसते, एक डिफेंडर, अजून कुठली तरी आहे, 3 गाड्या दिसत आहेत पार्किंग ह्याच्यामध्ये. आणि हे टोटल 16 एकरामध्ये आहे. तिथला गार्ड म्हटला ना मित्रांनो, 16 एकरमध्ये जलमंदिर पॅलेस आहे. म्हणजे विचार करा महाराजांनी कसा महाल बांधला आहे छत्रपतीच्या नावाप्रमाणे. आणि ही 4 भिंतीला आपण आलेलो आहोत. आणि बघू शकता हा व्हिडिओ, 4 भिंतीची डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथंच व्हिडिओ कॉन्सन्ट्रेशन केलेला आहे तुमच्यासाठी, वाचून घ्या. हे छत्रपतींच्या काळामध्ये इथून टेहळणी करण्यासाठी हे बांधलेलं होतं. आणि तुम्हाला हे खूप फेमस आहे मित्रांनो. इथं बरेच लोक आलेले आहेत. म्हणजे टेकडी आहे, याच्यावर पूर्ण सुंदर शहराचं व्ह्यू दिसतं मित्रांनो. सातारा सिटी पूर्ण तुम्हाला दिसते. आणि एक 4 भिंती असल्यामुळे एक ते 4 भिंती असं नाव त्याचं पडलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो सातारा सिटी व्ह्यू मित्रांनो, बघू शकता. आजूबाजूनी पूर्ण डोंगर आहे मित्रांनो आणि मध्ये सातारा सिटी. एवढा सुंदर व्ह्यू ना मित्रांनो, खरंच जबरदस्त व्ह्यू आलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आता आपली ट्रिप झालेली आहे मित्रांनो. बारामती टू सातारा, कास पठार, वजराई धबधबा, एकयू धबधबा, आपण त्यात 2-4 पॉईंट साताऱ्यामध्ये एक्सप्लोर केलेले आहात. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक